पुष्कर पंधरकर सूर उडी हाणत आहे, हाणू शकता, चला फास्ट. ओके बघा अशी सूर उडी हाणलेली आहे. कुठे गेले, हरवलेले आहेत, अजून तर काही दिसत नाहीये. निघले बाहेर निघले. आता दुसऱ्या उडीचं नाव काय आहे पुष्कर? दुसऱ्या उडीचं नाव काय आहे तुमच्या? हा आता पुष्कर पंधरकर मुटका उडी हाणणार आहे. तर आपण बघू शकता. तर सगळ्यांना मुलांनी शांत बसा. आता मुटका उडी चालू होणार आहे. तर ही उडीची दुसरी पद्धत आहे मुटका. चला हाणू शकता. आता ही मुटका उडी हाणलेली आहे. मुलं छानपैकी पोहत आहे. आता पुष्कर पंधरकर तिसरी उडी हाणणार आहे. तिचं नाव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर पुष्कर पंधरकर आपण तिसरी उडी कोणती हाणणार आहात? आता पाय धरून गठुडा उडी हाणणार आहे पुष्कर पंधरकर. आपण बघू शकता. हाणा. गठुडा उडी हाणत आहे. अशा उड्या हाणताना शरीराला पाणी पण खूप लागतं, खूप खोल जातं. पण अशी मुलं खूप छान पद्धतीने पोहत आहेत. आता पुष्कर कोणती उडी हाणणार आहे? आता पुष्कर पंधरकर बुळुंगा उडी हाणणार आहे. आपण बघूया बुळुंगा कसली असते, मलाही माहिती नाही. सरळ उडी म्हणजे बुळुंगा उडी आहे. खूप खोल गेलेले आहेत, अजून वरती निघलेले नाही. आता निघले गड्यावरती. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या उड्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. आता बघू शकता ते पाठीवर पोहत आहे. आता हे पुष्कर पंधरकर आहे आणि ते बिंगून उड्या हाणणार आहेत. आपण बघू शकता. अय्यो बिंगून उडी हाणलेली आहे. मस्तपैकी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या उड्या मी तुम्हाला दाखवत आहे. पोहण्याच्या खूप वेगळ्या पद्धती असतात, त्या मी तुम्हाला पुष्कर पंधरकर यांच्याद्वारे दाखवत आहे. ते तुम्ही बघू शकता. छान पद्धतीने वेगवेगळ्या उड्या मारण्यात येत आहे. अजूनही काहीतरी उड्या वेगवेगळ्या पोहण्याच्या पद्धती असतील त्या मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर पुष्कर पंधरकर पुढे काय करायचं आहे? आता पुष्कर पंधरकर बुडी हाणणार आहेत. आपण बघू शकता त्या कडावरून ह्या कडापर्यंत ते येणार आहेत. डायरेक्ट इकडे निघणार आहे. आपण बघू शकता. काही कळत नाहीये पाण्यात कुठे येतात ते, पण कुठेतरी निघणार. इथं निघले डायरेक्ट. मी तर तिकडेच बघते. ते डायरेक्ट त्या बाजूनी करून इकडे निघलेले आहेत. मलाही कळलं नाही पाण्यातून ते कसे आले कसे नाही. अशी बुडी मारलेली आहे. अशा पद्धतीची बुडी असते. आता पुष्कर पंधरकर पाठीवर पोहणार आहे. आपण बघूया. वेगवेगळ्या पद्धती असतात पोहण्याच्या. आता ते त्या कडापासून तर इकडं पाठीवर पोहत आहे. इथं मुलीही पाठीवर पोहत आहेत. आपण बघू शकता. येऊ शकता पुष्कर. आता ते पूर्णपणे उलट पोहत येत आहे. वरती पाण्यावर तरंगत पण आहे. पूर्णपैकी कान वगैरे पाण्यात आहे. एका ठिकाणी स्थिर थांबलेले आहेत. आपण बघू शकता. खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पोहण्याच्या आणि आपण ह्या पुष्कर पंधरकरद्वारे दाखवलेले आहे. छोट्या मुलांची तर वेगळी धमाल चालू आहे. आता ह्या उडी हाणणार आहे. त्यांना तर मी ढकलून दिलेला आहे. आणि छकू दीदी रोज ड्रम बांधून पोहते, पण आज पुष्कर पंधरकर तिचा भाऊ आल्याच्या निमित्ताने ती मोकळी पोहत आहे. भावाचा एक वेगळाच आधार असतो. तिला कसलीही भीती वाटत नाही. ती मोकळ्याच उड्या मारत आहे आज, कारण भावाचा एक खंबीर आधार आहे. तिला माहिती आहे आपला भाऊ असल्यावर आपल्याला काहीही होणार नाही. ती ड्रम न बांधता आज पोहत आहे. आता पुष्कर पंधरकरच्या आवडीची उडी आहे. आता बघूया आपण त्यांच्या आवडीची उडी कोणती आहे ती. चला कम ऑन. उलटी पालटी. आता कुठं निघत आहे काय माहिती. तिथेच निघलेले आहे बाहेर. पाण्यात दिसतंय का तुम्हाला? मुलं खूप वेगवेगळ्या पद्धतीने पोहत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आनंद घेत आहे. अशा मस्तपैकी सगळेजण पोहत आहे. बाय बाय करा.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काय करायचं? सरप्राईज करायचंय, लाईक करायचंय. बर ठीक आहे, पूनमने सांगितलंय लाईक करायचं. ड्रम आहे काय तुझ्याकडं? ड्रम आहे तुझ्याकडं?